पुढच्या निवडणुकीला सुद्धा आपण तेच म्हणालेलो आहे की या वेळेला काय झालं नाही तरी चालेल, आपण पुढच्या निवडणुकीला तयारी करूया. मला वाटतं ह्या 2-3 वेळा असं झाल्यानंतर आता या वेळेला मात्र आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे, एवढं मात्र कुणगाट आपण सगळ्यांनी बांधायला पाहिजे. वसई विरार में चुनावी रणभूमि आते ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से पूर्व नगर सेवक पंकज पाटिल एवं समाज सेवक पदाधिकारी जयेंद्र पाटिल एवं समस्त मनसे कार्यकर्ताओं ने एक सभा ली और इस सभा में ये तय किया गया कि आगे की रणनीति क्या होगी और चुनाव कैसे लड़ा जाएगा और उस पर कैसे तैयारी की जाए. आले होते, रोहित साहेबांनी मला फोन केला की आपल्याला त्यांना भेटायला जायचं आहे. तर ते भेटायला आम्ही गेलो त्यांच्याकडे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पूर्णपणे समर्थन या निवडणुकीमध्ये आपल्याला युती करूनच लढायचं आहे, अशा पद्धतीचा एक मेसेज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे तुमच्या विभागात, तुमच्या शहरात, तुमच्या विभागामध्ये, शाखेमध्ये, वॉर्डामध्ये जे कोणी विभागाचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क तुमचा आता वाढला पाहिजे, त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. न्यूज लाइव द सोशल मीडिया न्यूज प्लेटफॉर्म, प्लीज सब्सक्राइब एंड शेयर. मनसे की तरफ से एक प्रोग्राम आयोजन किया गया जिसमें के तमाम तरह की चर्चाएं की गई और दिशा निर्देश दिए गए. यहाँ के पदाधिकारियों से बात करूंगा कि आखिर उनके दिशा निर्देश और आगे की रणनीति क्या है, क्या रहा आज का प्रोग्राम का उद्देश्य और आगे की रणनीति क्या है. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना का जो प्रोग्राम था, जो महाराष्ट्र सैनिक इसमें थे, पदाधिकारी थे, जो वसई विरार शहर महानगर पालिका का इलेक्शन है उसके संदर्भ में जो लोग इच्छुक है लड़ने के लिए उनके सबके नाम आज लिए गए हैं. और जो 115 जगह है वह 115 जगह पे हम लोग उम्मीदवार खड़ा करने का कोशिश कर रहे हैं. आपने महिलाओं को बहुत ज़्यादा वरीयता देने का उद्देश्य अपनाया है, साथ में जो रणनीति है जो आपका युति का, तो कुछ ऐसा है आपका प्लानिंग के मतलब कि कुछ सीटें छोड़ी जाए, कुछ सीटें ले. देखो, किससे भी युति हो या आगाड़ी हो, फिर बाद में बिगाड़ी भी होती है. लेकिन पहले जो नाम निर्देशन फॉर्म भरने की जो तारीख है उस तारीख तक हम लोग ज़्यादा से ज़्यादा हमारे प्रभाग में जो 29 प्रभाग है वो 29 प्रभाग में 115 फॉर्म भरने की हम लोग कोशिश करेंगे. परफॉर्मेंस क्या रहेगा, क्या पहले से जो पिछले चुनाव गए हैं उनसे ज़्यादा बेहतर परिणाम देखने को मिलेगा, क्योंकि आपके कार्यकर्ताओं का और आप लोगों का रुझान कैसा बता रहा है. देखो, पहला इलेक्शन में हम लोगों ने 3 नगर सेवक मनसे के जीत के लाए थे. अभी जो इलेक्शन है इसमें ज़्यादा से ज़्यादा हम लोग इलेक्शन में उम्मीदवार जीत के लाएंगे. खरं म्हणजे आपण सगळं पहिलं पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये जाणार आहोत, स्वतंत्र करणार आहोत, युती केली तर कोणाबरोबर करणार आहोत. आजच्या तारखेला या ठिकाणी आपण कुठल्याच गोष्ट स्पष्ट सांगू शकत नाही. आम्ही याच्याबरोबर करणार आहोत, त्याच्याबरोबर करणार आहोत, काय करणार आहोत. पण आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थोडीफार त्याच्यामध्ये जाणीव असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या निवडणुकी आम्ही कोणाबरोबर जाणार आहेत, कोणाबरोबर युती करणार आहेत हे कदाचित असं मला वाटतं, मला माहीत नाही. पण सगळी वरिष्ठ मंडळी असलेले आहे आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष आपले नेते आहेत अविनाशजी जाधव, त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजेल जशी जशी निवडणूक जवळ येईल, जशी निवडणूक डिक्लेअर होईल त्या अनुषंगाने आपण कोणाबरोबर जाणार आहोत, कोणाबरोबर युती करणार आहोत, कशा पद्धतीने लढणार आहोत, किती सीट लढणार आहोत, हे सगळं स्पष्ट हळूहळू स्पष्ट होईल. मग हे स्पष्ट करीत असताना आपल्याला आपली तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपल्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे की मला या ठिकाणी उभं राहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेला मिटिंग झाली, प्रफुल्ल ठाकूर साहेबांनी तेच सांगितलं, आज मिटिंग होते, मनोहर कदम तेच सांगतायत, दुसरे कोण तेच सांगतायत. पण तो विषय तसा नाही आहे. तर आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कोणाला उभं राहायचं आहे आणि त्यांना त्यांच्या मनाची तयारी, प्रत्येकाला असं वाटतं फक्त मला निवडणुकीला उभं राहायचं आहे, मला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म झाल्यानंतर मी प्रचार करणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाऊन मी निवडणूक जिंकून येणार आहे. पण विषय तसा नाही. ते निवडणूक लढताना अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, पक्षाचा विचार करावा लागतो, मिळणाऱ्या मतांचा विचार करायला लागतो. जर आपल्याला त्या ठिकाणी मतांचा विचार करायचा असेल तर लोकांबरोबर जावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, यादीवर आपल्याला काम करावं लागतं. आणि आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर आपले प्रफुल्ल पाटील साहेब गेले कित्येक महिने आम्ही तर अजून यादी पण बघण्याच्या तयारीत नाहीयेत. किमान लोकसभेच्या याद्या बघायला पाहिजे होत्या, काही आपण बघत नाहीयेत. पण प्रफुल्ल पाटील साहेब कित्येक महिने अगोदर
त्या संपूर्ण त्यांच्या प्रभागाचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि तशा पद्धतीने जरी आपल्याला जमलं नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे जे इच्छुक आहेत त्यांनी पहिली गोष्ट अशी करायची की त्यांनी याद्या घ्यायच्या आहेत, आपल्या प्रभागाची यादी घ्यायची आणि मला वाटतं एक जर प्रभागाची यादी घ्यायची असेल तर 5 ते 7 हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी देऊन ती यादी आपल्याला मिळते. अशीच आज आपण माहिती काढली आहे. तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 7 हजार रुपये द्यायचे आणि आपल्या प्रभागाची माहिती आपल्याला मिळते. आता तुम्ही म्हणाला पक्ष देईल आपल्याला, तर पक्ष देण्यापेक्षा पक्ष काय करील ती नंतरची गोष्ट आहे. पण मला निवडणूक लढवायची आहे, मी निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहणार आहे, पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. तर माझं पहिलं काम ठरतं की ज्याच्यापासून सुरुवात होते ती म्हणजे मतदार यादी. जे लोक आपल्याला मत देऊन आपल्याला जिंकून आणणार आहेत त्या मतदार यादी आपण स्वतः घ्यायची आहे महापालिकेमधून आणि त्याच्यावर आपण अभ्यास करायचा आहे. मग ते अभ्यास करताना आता तुम्ही आपण सगळं पाहिलंय, त्याच्यावर एक मोर्चा पण काढलेला आहे सन्माननीय राजसाहेबांनी. मग त्या यादीमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सारख्या आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. मग तुम्ही बाहेरून कुठली नावं घुसवली आहेत का, आपल्या विभागामधली नावं त्या यादीमध्ये नाही आहेत का? मग जर तसं असेल तर त्याच्यासाठी हरकती घ्याव्या लागतात. मग हरकतीची एक तारीख असते, त्यावेळेला लेखी स्वरूपामध्ये आपण हरकती घ्याव्या लागतात आणि त्या जर आपण हरकती घेतल्या तर मला वाटतं आपण मांडलेल्या विषयांचा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्या आपल्या विभागामधली नावं नसतील ती आपण टाकून आपल्या यादीमध्ये घ्यायच्या आहेत. बाहेरची नावं असतील ती निश्चितपणे कुणीतरी घुसवलेली असतील, तो कांड केलेला असेल, ती आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहेत. अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर मला वाटतं आपल्याला निवडणूक सोपी जाईल आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी आपल्याला राहावं लागेल. कार्यकर्त्यांशिवाय निवडणूक लढवणं सोपी गोष्ट नाही, हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवावं. बऱ्याच वेळेला मी मागच्या पण एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणालो होतो की आपल्याकडे काय होतं, एखादा कार्यकर्ता असतो, एखादा पदाधिकारी असतो, त्याचं पद गेलं की मग तो कुठेतरी अडगळीत पडत, मग तो असं बाहेर का जातो? तो आपल्याबरोबर राहायला पाहिजे, आपल्या सोबत राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर राहायला पाहिजे. आणि जे असे पदाधिकारी असतील की जे पक्षामध्ये होते, आपल्यासोबत काम करत होते, पण काही कारणाने आता ते बाजूला जात आहेत, तर मला वाटतं त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला शोधलं पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर संपर्क केला पाहिजे, आपण त्यांना प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि तरच मला वाटतं ही ह्या निवडणुका लढवणं आपल्याला सोपं होतं. किंबहुना आपल्याला त्यांची साथ मिळते. तर काय झाला नाही, गेला तसं नाही, तो आपल्याबरोबर असायला पाहिजे, आपल्या सोबत असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकींची तयारी करायची आहे. आता निवडणुकीसाठी तुमच्यासाठी जी काय मेहनत घ्यायची आहे ती तयारी आम्ही ठेवणार आहोत, आम्ही त्यासाठी पोहोचणार आहोत. वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील की बाबा तुम्हाला काम या ठिकाणी अशा पद्धतीने करायचं आहे, ते निश्चितपणे करू. मला वाटतं की अनेक गोष्टी याच्यामध्ये या शहरामध्ये अशा व्हायला पाहिजेत की प्रत्येकता जबाबदारी ही दिली गेली पाहिजे की अमुक एक व्यक्ती आहे, त्या अमुक व्यक्तीने हे काम करायचं आहे, अमुक व्यक्ती आहे, त्याच व्यक्तीने ते काम करायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण जबाबदाऱ्या वाटून देतो आणि प्रत्येकावर जबाबदारी पडते, मला वाटतं निश्चितपणे त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न तो कार्यकर्ता नेहमी करत असतो आणि अशा पद्धतीने व्हावं असं मला वाटतं. आणि जे करायला लागेल निवडणुकांमध्ये त्या गोष्टी आपण पक्ष म्हणून तुमच्या सगळ्या उमेदवारांबरोबर आपण असणार आहोत. मग ते प्रचारासाठी असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी असेल, आम्ही पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कटिबद्ध असू. जशा निवडणुका जवळ येतील तशा आपल्या मिटिंग वाढत जातील, तशी माहिती आपल्याला पुरवली जाईल आणि त्याच्यानंतर त्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला त्या ठिकाणी सर्व आम्ही पदाधिकारी एकत्रितपणे पक्षासाठी, उमेदवारासाठी, तो उमेदवार नुसता निवडणूक लढवणार म्हणून नाही तर तो जिंकून येण्यासाठी 100% प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, एवढं बोलतो. आणि मी या ठिकाणी धन्यवाद. जय हिंद, जय भारत. वैसे देखा जाए तो मनसे ने जो अपनी रणनीति अपनाई है और जो उनके कार्यशैली रही है उसने एक अलग अपनी पहचान रखी है वसई विरार में. अब महानगर पालिका चुनाव में देखने को मिलेगा कि इनके क्या
रिस्पॉन्स आते हैं। अगली खबर प्राप्त करने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें और सपोर्ट करें निःशुल्क पत्रकारिता का। जय हिंद, जय महाराष्ट्र।